साहेब, आपण गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या 3 तालुक्यांचे उपविभागीय कृषी अधिकारी आहात. 3 तालुके आपल्या अंडर आहेत. या 3 तालुक्यांमध्ये भात शेतीची कामं किती टक्के झालेली आहेत आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे? चिपळूण विभागाअंतर्गत चिपळूण, संगमेश्वर, गुहागर हे 3 तालुके येतात. आता सध्याच्या परिस्थितीला भाताची लावणी संपली आहे आणि नाचणीची पण लावणी आता संपत आलेली आहे. साधारणतः तिन्ही तालुक्यामध्ये 90% वरती लावणी पूर्ण झालेली आहे. चिपळूणमध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 7,390 हेक्टरवरती भात आणि नाचणीची लावणी झालेली आहे. गुहागर तालुक्यामध्ये 3,780 हेक्टरवरती लावणी झालेली आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये 7,240 हेक्टरवरती लावणी झालेली आहे. साधारणतः 90-95% पर्यंत लावणी पूर्ण झालेली आहे आणि या आठवड्यात तिन्ही तालुक्यातली लावणीची कामं पूर्ण होतील. पीक विम्यासंदर्भात शासनाने घोषणा केलेली आहे. तालुक्याच्या तिन्ही तालुक्यांचा काय आढावा आहे? सध्या खरीप हंगाम पीक विमा जो नाचणी आणि भात या 2 पिकांचा उतरवला जातो त्याची 31 जुलै शेवटची तारीख होते आणि त्याच्यामध्ये आता केंद्र शासनाने 10 ऑगस्टपर्यंत नोंदणीसाठी कालावधी वाढवून दिलेला आहे. तर आतापर्यंत चिपळूण तालुक्यामध्ये 1225 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे. गुहागरमध्ये 382 शेतकऱ्यांनी आणि संगमेश्वरमध्ये 549 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला आहे. माझ्या सर्व भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान आहे की आता 7 दिवस राहिलेत, याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपल्या भात आणि नाचणी पिकाचा पीक विमा उतरवून घ्यावा. शेवटच्या कालावधीमध्ये सर्व्हर थोडंसं प्रॉब्लेम असतो, त्यामुळे लवकरात लवकर आपण पीक विमा काढून घ्यावा. 10 तारखेची वाट पाहू नये. नुकसान भरपाई संदर्भात शासनाने सुद्धा घोषणा केली होती. तालुक्यामध्ये या 3 तालुक्यांमध्ये काही नुकसान भरपाईचं वाटप झालेलं आहे का? असेल तर ते किती टक्के आणि किती लाखांनी? नुकसान भरपाईमध्ये मागच्या हंगामामध्ये जे आंबा आणि काजूचं कडाक्याच्या थंडीमुळं जे नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाईची प्रक्रिया पंचनामे करून पूर्ण झालेली आहे आणि त्याचं पण वाटप आता सुरू आहे. कृषी विभागामार्फत मागेल त्याला काजू कलमे प्रकल्प ही एक नवीन योजना फक्त कोकण विभागासाठी राबवली जाते. याच्यामध्ये जे शेतकरी आहेत, खातेदार शेतकरी आहेत, त्या प्रत्येक शेतकऱ्यांना किमान 10 ते 50 कलम आपण मोफत या योजनेअंतर्गत देतो. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरती फक्त अर्ज करणे आवश्यक आहे आणि अर्ज केल्यानंतर त्यांना शासकीय फळरोपवाटिकेमधून ते 10 ते 50 कलम मोफत दिले जातात. ते शेतकरी सलग लागवड करू शकतात किंवा बांधावरती लागवड करू शकतात किंवा जर जुनी काजूची बाग असेल आणि त्याच्यामध्ये काही गॅप राहिलेले असतील तर तिथं देखील त्याची लागवड करू शकतात. तर माझे शेतकरी बांधवांना आव्हान आहे की मागेल त्याला काजू कलमे प्रकल्पाअंतर्गत आपण महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अजून काय काय योजना? या व्यतिरिक्त जे मोठ्या प्रमाणावर जर फळबाग लागवड करायची असेल, आंबा, काजू, फणस, कोकम, नारळ, सुपारी, तर त्यासाठी पूर्वी जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होती, ही योजना आता 1 जुलैपासून ते VBG रामजी या अंतर्गत ही योजना राबवली जाते आणि ह्या VBG रामजी अंतर्गत आपण फळबाग लागवड करू शकतो आणि त्यासाठी 100% पर्यंत अनुदान शेतकरी बांधवांना आहे. आणि जे शेतकरी 5 हेक्टरच्या वरचे आहेत त्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आपण लाभ देऊ शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या यांत्रिकरणाची योजना आहे. त्याचबरोबर फलोत्पादनमध्ये पॅक हाऊस असेल, अशा विविध योजना कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरनं राबवल्या जातात. शेतकरी बांधवांनी त्या देखील योजनांचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर आपण प्रक्रिया उद्योगाच्या देखील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जी PMFPME म्हणून राबवली जाते, त्याच्या अंतर्गत देखील शेतकरी असो किंवा कोणताही महिला असेल, पुरुष असेल, तरुण उद्योजक असतील, त्यांच्यासाठी प्रक्रिया उद्योगाला 35% अनुदानाची योजना आहे आणि त्यामध्ये बँकेचं कर्ज देखील 60 ते 90% पर्यंतचं उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे या योजनेचा देखील आपण जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मी करतो. कोकणात इतर विभागांच्या तुलनेत शेतकरी आत्महत्या जवळपास नाहीच आहे. आपलं काय आपल्याचं आपलं निरीक्षण आहे? शेतकरी आत्महत्या बाबतीत इथं काही इन्सिडेंट्स तसा निदर्शनास येत नाही.